पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा। मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे, सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन। देखी जैना नास गालू कोणावरी कास, तुका म्हणे साय देव आहे तैसा आहे। भक्ताचे सहज जीवन हीच त्याची परमश्रेष्ठ भक्ती होय। तुकोबाराय म्हणतात मुक्त कशाला म्हणतात, बंधन म्हणजे काय ते ठाऊक नाही। मी सुखाने कीर्तन करतो, पाप पुण्याचे भय राहिले नाही, माझा विनाश करील अशी वस्तू समोर दिसत नाही। विनाशकांचा नाश होण्यासाठी काय प्रयत्न करू। तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना साध्य करणाऱ्यासाठी देव पूर्वी तत्पर होता, आताही तत्पर आहे। 382 ओ नाम्याच्या काळे खडे मांडविले बाळे, तेची पुढे पुढे काई मग लागली या सोयी। रज्जू सर्प होता तोवरी न कळता, तुका म्हणे साचे भय नाही बागुलांचे। शिक्षणाचा श्री गणेशा करताना अक्षर सहज समजावीत म्हणून शिक्षक लहान मुलांकडून खडे मांडून शिकवतात, परंतु अक्षराचा परिचय झाल्यावर ते खडे टाकून देतो। जोपर्यंत दोरीच आहे हे कळत नव्हते तोपर्यंत ती सापच वाटत होती। तुकाराम महाराज म्हणतात बागुलबुवा खोटा आहे हे कळल्यावर त्याची भीती वाटत नाही, त्याप्रमाणे परमार्थाचे ज्ञान झाल्यावर मृत्यूचे भय जाते। 383 आता पुढे धरी माझे आठवण वैखरी, माझे आठव वैखरी। नको बडबडू भांडे काही वावगे ते रांडे, विठ्ठल विठ्ठल ऐसे सांडोनिया बोल। तुका म्हणे आन तुझ स्वामीची हे जाण, हे माझी वैखरी वाणी आता यापुढे हरिनामाचे स्मरण करीत राहा। हे भांडखोर जिभे तू विठ्ठल विठ्ठल नामाशिवाय काही बोलू नको, देवाचे नाव सोडून नाटकीपणाने व्यर्थ बडबडू नकोस। तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाशिवाय काही बाष्कळ बडबडला तर तुला माझ्या स्वामीची विठ्ठलाची शपथ आहे। 384 काय नवे करिता तुझ आता राखे माझी लाज, मी तो अपराधी रासी शिखा अंगुष्ट तो पाशी। त्राहे त्राहे मज कृपा दृष्टी पाहे, तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा। देवा तुला करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, माझी लाज राखा। मी डोक्यापासून पायापर्यंत अपराधाचा मूर्तिमंत पुतळा आहे, माझ्याकडे कृपा दृष्टीने पहा आणि माझे रक्षण करा। तुकाराम महाराज म्हणतात देवा यापुढे माझ्याकडून मनपूर्वक सत्यपणे सेवा करून घ्यावी। 385 वंदीन मी भूते आता अवघीची समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायणा। गाळुनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद, तुका म्हणे मग नवे दुजियाचा संग। मुक्त पुरुषाची विधेयी अवस्था तुकोबारायांना प्राप्त झाली। ते म्हणतात भूते भिन्न भिन्न असली तरी सर्वा ठाई भगवंत एकच आहे। या भावाने समस्त प्राणी मात्रांना वंदन करीन, त्याच्यामध्ये तुमचा वास आहे अशी पदोपदी जाणीव ठेवीन। प्राणी मात्रात भेद न करता तुमचे स्वरूप पाहीन, याला वेद प्रमाण आहेत। तुकाराम महाराज म्हणतात असे झाल्यावर द्वैत्याचा संबंध उरतच नाही। 386 पूजा पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखानी ती तेथे ओतली ते मूर्ती। देहाचा विसर केला आनंदे संचार, गेला अभिमान लाज बोळविला मान। शोक मोह चिंता यांची नेनती ते वार्ता, तुका म्हणे सखे विठोबाची ते सारिके। पूजनीय असलेले हरिदास हरिकीर्तनासाठी उभे आहेत, ज्याच्या कीर्तीचे ते महिमान गात आहे तो विठ्ठल त्याच्या ठाई ओतप्रोत भरलेला आहे। त्यांना देहाचा विसर पडलेला आहे, तेथे आनंदाने संचार केला आहे। ते अभिमान रहित लाज सन्मान त्यांनी हाकलून दिला आहे। शोक मोह चिंता यांची त्यांच्याजवळ आठवण नाही। तुकाराम महाराज म्हणतात विठोबाप्रमाणे ते माझे सखे आहेत। 387 भाव तैसे फळ
न चले देवापाशी बळ, धावे जाती पाशी जाती. खून एर एरा चित्ती, हिरा इरकणी काढी आतोनी ऐरणी. तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. शुद्ध किंवा अशुद्ध जसा देवाविषयी भक्तिभाव असेल त्याप्रमाणे त्या प्रमाणात फळ मिळते. भक्तिभाव नसेल तर देवाजवळ फलप्राप्तीसाठी कोणाचेही बळ चालत नाही. आपल्या जातीपाशीच त्या जातीचे धाव घेतात, कारण परस्परांच्या चित्तात परिचयाची खूण असते. घनाचे घाव घातल्याने हिरा फुटत नाही, परंतु ऐरणीत रुतून बसतो. तो कोणत्याही उपायाने बाहेर निघत नाही, पण मोठ्या हिरकणीचा स्पर्श झाला की तो चटकन बाहेर येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन शुद्ध करणे भलेपणाचे लक्षण आहे. 388. वरी वरी बोला रस, कथी ज्ञाना माझी फोस. ऐसे लटिके जेठक, तया इहना परलोक. परिसे एक सांगे, अंगाधुळी न लगे. तुका म्हणे हाडे, कुत्र्या लाविले झगडे. पाखंडी माणसाच्या अंगी संतपणाचे एकही लक्षण नाही. त्याच्याबद्दल तुकोबा म्हणतात, त्याच्या उपदेश वचनामध्ये वरवरचा रस आहे. आत्मप्रतीची शून्य असलेल्या बोलात फोलपणा असतो. अशा ढोंगी पाखंड्यांना मृत्यूलोकात नव्हे तर परलोकातही सुख लाभत नाही. लोकांना जे सांगतो त्याप्रमाणे स्वतःचे आचरण नसते. त्याच्या अंगाला परमार्थाची धुळही लागलेली नसते. तुकाराम महाराज म्हणतात, एक हाड चघळण्यासाठी 2 कुत्र्यांनी भांडण लागते. त्याप्रमाणे कोरडे शब्दज्ञानी हरिभक्ती सोडून वेदातील शब्दावर वादविवाद करतात. 389. हेची तुझी पूजा, आता करीन केशी राजा. अवघी तुझीच ही पदे, नमस्कारीन अभेदे. न वर्जित दिशा, जायते तेची सरिसा. नवे एक देशी, तुका म्हणे गुणदोषी. देवपूजेचे खरे स्वरूप तुकोबाराय सांगतात. ते म्हणतात, देवा आता मी तुझी पूजा समजून हेच करीन. सर्व प्राणी मात्र तुझीच रूपे आहेत. अशा अभेद बुद्धीने मी त्यांना नमस्कार करीन. कोणतीही दिशा वर्ज्य न करता सर्वत्र तुझे रूप पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, कोणा विशिष्ट ठिकाणीच देव आहे असा एकदेशी गुणदोष पाहणारी माझी भक्ती नाही. 390. आपले तो काही, येते सांगी जैसे नाही. परी हे वाणी वायचळे, छंद करीविती बरेळे. पंचभूतांचा हा मेळा, देह सत्तत्वे निराळा. तुका म्हणे भुली, हिच्या उफराट्या चाली. या नश्वर जगाचे खरे स्वरूप तुकोबा दाखवतात. ते म्हणतात, या संसारात सर्व क्षणभंगूर असल्याने आपले काही आहे हे सांगण्यासारखे नाही. परंतु ही वाणी भ्रमित होऊन व्यर्थ खोटे चाळे करते. नश्वर देहाला, संसाराला माझे म्हणण्याचा दृष्ट छंद हिला लागला. पंचमहाभूताचा मेळ असलेला देह आत्म्या या सत्यापासून वेगळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भ्रमाने भुललेली ही वाणी जे आपले नाही त्याला आपले आणि आपले आहे त्याला परठाई म्हणविते. 391. विठ्ठल नावाडा फुकाचा, आळविल्या साठी वाचा. कटीकर जैसे तैसे, उभा राहिला न बैसे. न पाहे सिदोरी जाती, कुळ न विचारी. तुका म्हणे भेटी, हाक देता उठाउठी. करुण वाणीने आळविल्यानंतर तो विठ्ठल भवसागरातून पार नेणारा फुकटचा नावाडी होतो. कमरेवर हात ठेवून तो निरंतर तत्परतेने उभा आहे. विसावा घेण्यासाठी क्षणभरही खाली बसला नाही. तो भक्ताजवळ शिदोरी आहे का नाही हे पाहत नाही, जात कुळ विचारित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याला हाक मारले की तो त्वरित येऊन भेटतो. 392. हा विठ्ठल किती बरे कृपाळू आहे. संसार दुःखाने दीन झालेले जीव त्याला फार आवडतात. त्याच्या प्रपंचाचा भार तो स्वतः वाहतोच, पण परमार्थासंबंधीची ही त्याची योग क्षेत्राची चिंता करतो. भक्त एखादे वेळ चुकले आणि आडमार्गाला लागले तर हाताला धरून सरळ मार्गाला आणतो. तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठ जीवाभावाने त्याला शरण गेल्यावर तो भक्तांची सारी कामे करतो. 393. नेनती वेद श्रुती कोणी, अम्मा भाविका वाचोनी. रूप आवडे अम्मासी, तैसा जोडी ऋषिकेशी. आम्ही भावे बळीवंत, तुझ घालू हृदयांत. तुका म्हणे
तुझ धाक, देतील पावसील हाक. भक्तीचे सामर्थ्य वर्णितांना तुकोबाराय म्हणतात, हा ऋषिकेशी कसा वश करून घ्यावा हे गुह्य आम्हाला भाविका वाचून वेदश्रुती जाणणारे सुद्धा जाणत नाही, पण आम्ही ते प्राप्त करून घेतले आहे. आम्हाला भक्तीमुळे सामर्थ्य लाभले आहे, म्हणून देवा त्या बलशाली भक्तिभावामुळे आम्ही तुला या हृदयात बंद करून ठेवू. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला आमचा धाक आहे, म्हणून आम्ही भाविकांनी हाक देताच तू आम्हाला पावतोच. 394. मन गुंतले लुलया, जाय धावनी त्या ठाया, मागे परतवी तो बळी, शूर एक भूमंडळी, एवोनिया घाली घाला, नेनो काय होईल तुला, तुका म्हणे येणे बहु नाडिले शहाणे. विषयाधीन मन परमार्थातील शत्रू आहे. तुकोबाराय म्हणतात, तुझे मन विषयाच्या तीव्र इच्छेने गुंतून गेले आहे, ते वारंवार विषयाकडे धावते. अशा मनाला विषयापासून दूर करतो तो जगातील एकमेव बळवंत शूर आहे. हे मन विषयाच्या हव्यासाने तुला कोणत्या संकटात ओढील आणि त्यावेळेस तुझी काय दशा होईल हे तुला आता समजणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या मनाने अनेक विद्वान पंडितांना नागविले आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळस सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. तुकोबाराय सारखे वैष्णववीर आपल्या इंद्रियांना हरी सेवेकडे वळा म्हणून वारंवार विनवितात. ते म्हणतात, हे माझे वाचे, तू विठोबाचे गोड नाम सतत घेत जा. डोळ्यांनो तुम्ही विठोबाचे सुंदर मुख पाहून दृष्टी सुख घ्या. कानांनो तुम्ही माझ्या विठोबाचे मधुर गुणगान ऐका. अरे मना, तू धावत जा, हरीच्या स्थिर चरणावर अक्षय रहा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवा या विठ्ठलाच्या पदाचे अखंड स्मरण कर. 396. विठ्ठला तुझे गुण गाताना, धनीन पुरे गुण गाता, रूपदृष्टी निहाळिता, बरवा बरवा पांडुरंग, कानती सावळी सुरंग, सकळ मंगळाचे सार, मुखसिद्धीचे भांडार, तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेखा. विठ्ठला तुझे गुण गाताना, तुझे रूपदृष्टीने निहाळताना इंद्रियांची तसेच डोळ्यांची तृप्ती होत नाही. हा पांडुरंग सावळा सुंदर असून चांगला आहे, सर्व शुभ मंगलाचे सार आहे, असे हे हरिरूप वृद्धी सिद्धीचे भांडार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे सुखाला अंत नाही, सुखाची कोणती ठराविक मर्यादा नाही. 397. जरी मी पतित नव्हतो देवा, तरी तू पावन कैचा तेव्हा, मनोनी माझे नाम आधी, मग तू पावन कृपानिधी. लोहो महिमान परिसा, नाही तरी दगड जायचा, तुका म्हणे याचक भावे, कल्पतरू मान पावे. देवा, मी येथे पतित झालो नसतो तर तू कोणाला पावन केले असतेस, म्हणून तर पतिताचे म्हणजे माझे नाव घ्यावे लागते, नंतर पावन करणाऱ्याचे म्हणजे तुझे नाव आहे. लोखंडापासून परिसाचे मोल कळत नाही, लोखंड नसेल तर परीस एक दगडच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याचकामुळे कल्पतरूला महत्व आहे, त्याप्रमाणे आम्ही पतित असल्यामुळे तुला पतित पावन ही पदवी मिळाली.